गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज मी चाललोय गावाला. आमचे काका आहे, त्यांचं श्राद्ध आहे, त्यामुळे मला तर काही आता कामावर यायला जमणार नाही आपल्या घरच्या. मी आता घराकडेच आहे. इथं आलोय, लाईट वगैरे बंद केले, थोडी साफसफाई केली. आता थोड्या वेळानंतर मुलांना सांगितलंय की तुम्हीच कारागिरांना चहा वगैरे घेऊन या. चहा पाणी पण संपलं होतं त्यांचं, तर म्हटलं मग चारमध्ये तुम्हीच घेऊन या करून. मला काही जमणार नाही, आता जायचं आहे घरी लगेच. आणि घरून लगेच मी, अमृता, माझे छोटे बंधू, आम्ही सर्वजण जाणार आहोत कार्यक्रमासाठी. श्राद्धाच्या घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे जावंच लागेल मला पण. सकाळच्या वेळेला मी गिफ्ट फिचर बघितलं होतं. अपच होतं, म्हणजे जवळजवळ 200 पॉईंटनी अप होतं वरती. मग त्यामुळे आपले मार्केट पण थोडे गॅप ओपन होऊ शकतात. सोने आणि चांदी खास करून जवळजवळ 4-5% वरती दिसत होते कॉमेक्समध्ये. बघूया काय होतंय आपल्या मार्केटमध्ये, म्हणजे MCX पण चांदी आपल्याला वरती दिसते का. पण गॅप अप जर झाली तर त्याची ETF पण आपल्याला आज पण वरती दिसतील. 5 ते 7% आपल्याला ती ETF वरती दिसतील. मग मार्केट आपल्याला प्लसमध्येच दिसत आहे. IT, निफ्टी बँक, त्यानंतर PSU बँकमध्ये तेजी आहे. कशामुळे तेजी आहे तर SBIचा स्टॉक जो होता ना, तो गॅप अप ओपन झाला, त्याच्यामध्ये जास्त तेजी आहे. आणि गोल्ड आणि सिल्वरमध्ये पण तेजी आहे. आम्ही पण त्या दिवशी स्विंग ट्रेडिंगसाठी बाय केले होते. तुम्हाला माहीतच आहे, मी टिपमध्ये बाय करतो, प्रॉफिट मिळालं की निघून जातो. मला जवळजवळ त्याच्यामध्ये 10% प्रॉफिट येत होतं पुन्हा. ठीक आहे, ते पण 2-3 दिवसांमध्येच मला ते प्रॉफिट आलं पुन्हा. मी सिल्वर पीस पुन्हा सेल करून टाकले. मी प्रॉफिट बुकिंग करून टाकत असतो. कमी वेळेमध्ये चांगलं प्रॉफिट आणि अपेक्षेपेक्षा जास्त प्रॉफिट येत असेल तर मी प्रॉफिट बुक करून टाकतो. मी बुक करून टाकले प्रॉफिट. बघा, सिल्वर बीज इथे 8.25% आपल्याला अप दिसत आहे आणि गोल्ड बीज 2.5% प्लसमध्ये दिसत आहे. बघा आपल्याला आज PSU बँक बीज जे आहे त्याच्यामध्ये पण तेजी ETF मस्त चालत आहे. जेव्हा आपण डीपमध्ये बाईंग करतो ना, त्याचा हाच फायदा असतो. आपली ही लाल परी थोडासा गाडीला चेक पण केलं पाहिजे कुठं जायचं असल्यावरती. तर गाडीला पहिले थोडं चेक पण करून घेतो आतून. डिझेल टाकून आणलेलं गाडीला. परिवारासहित जायचं आहे. छोटे बंधू पण असणार, मी पण आहे, अमृता पण आहे. त्यामुळे मग कारच घेऊन जावी लागते, नाहीतर मग आम्ही बाईकवरच जात असतो शक्यतो. जाण्यासाठी पण आम्हाला जवळजवळ आता 1.5 तास लागणारच, कारण की रस्ता खूप खराब आहे. येवला नाशिक हायवे जो आहे ना, त्याचं काम चाललं आहे, त्यामुळे रस्ता खूप खराब आहे. जायला पण वेळच लागतो, काय करणार. ठीक आहे, हळूहळू जाऊया. आता थोडंसं लेट पण होऊ शकतो आम्ही कार्यक्रमामध्ये. हाय घरचा कार्यक्रम, आता रस्ते खराब असले तर आपण काही करू शकत नाही त्याला. ठीक आहे, मार्केट पण बघून झालेलं आहे. ठीक आहे, मार्केट आजच्या दिवशी खूप सारे स्टॉकवरती पण दिसत आहे. काही स्टॉकमध्ये क्वार्टरली रिझल्ट खूप छान होते. SBI पण वरती, त्यामुळे आज PSU बँक इंडेक्सवरती आहे. त्यानंतर कल्याण ज्वेलर्स रिझल्ट तर खूप छान आलेले. क्वार्टरली रिझल्ट एकदम छान. मी पण रीड केले, खूप मस्त आहे. त्यामुळे स्टॉक 10% वरती होता. त्याला सर्किट पण लागलेलं होतं. माझ्या मते सर्किट खोललं, त्याच्यामध्ये वरतीचे स्टॉक तो पण. आता मार्केटला बघ ना, काय होणार नाही, दुपारनंतरच बघू मग मार्केटमध्ये काय होत आहे. ठीक आहे, सिल्वर गोल्ड ETF तर वरती दिसत आहे आपल्याला. ठीक आहे, निघतो मी आता. घरचे पण येत आहे आता सर्वजण, निघतो मग आम्ही. तर आताच कार्यक्रमावरून पण आलेलो आहे. खूप थकवा आला. जवळजवळ 80 किलोमीटरचं अंतर. थकवा येतोच, प्रवास किती असला तरी प्रवासच असतो. थकवा जाणवतोच थोडा. ठीक आहे, आत्ताच घरी पोहोचलेलो आहे. आता फ्रेश वगैरे होतो. तसं आमच्या लेडीज जे होत्या त्यांना पण मी आपल्या नवीन घराकडे घेऊन गेलो. फर्निचर पण त्यांनी बघितलं. मी अजूनपर्यंत त्यांना फर्निचर दाखवलेलंच नव्हतं की कोणतं काम चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे, काय. तर मग आज कार्यक्रमाला पण गेलेलो होतो. मग येताना त्यांना पण घेऊन गेलो घराकडे आणि त्यांना पण फर्निचर दाखवलं. सेक्टरवरती होते, स्मॉल कॅप इंडेक्स पण वरती होता. फार्मामध्ये पण तेजी होती. डिफेन्समध्ये पण छान तेजी होती आज. GRAC, कोचिन शिपयार्ड आणि कल्याण ज्वेलर आज 15% वरती होता. कल्याण ज्वेलरचे ना क्वार्टरली रिझल्ट आलेले आहे, खूप छान होते क्वार्टरली रिझल्ट. त्याच्यामुळे आज आपल्याला तो 15% वर दिसतो. आणि ठीक आहे, ब्रॉड मार्केट पण आज ठीक वाटतंय. गोल्ड आणि सिल्वर ETF जे आहेत ना, त्यांच्यामध्ये पण छान तेजी बनलेली होती. PSU बँक ETF जो आहे तो पण छान वरती होता. ठीक आहे, म्हणजे मार्केट आजचं ठीक होतं. मार्केट चांगलं होतं आजचं. तर मित्रांनो, मी घरून जेव्हा कामाकडे गेल्या काही ना काही सामानाची कमीच असते बघा कामामध्ये. ताबडतोब सांगितलं आम्हाला हे सामान पाहिजे.
तर ते सामान आणण्यामध्ये पुन्हा माझा वेळ लगेच निघून गेलेला होता तिथं हार्डवेअरमध्ये. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ मला 7:30 वाजलेले होते. आता 8 वाजलेले. 8 वाजता मी घरी आलो, फ्रेश झालेलो आहे. आता मला पुढे क्लास घ्यायचा. म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये मी जेवण करणार. जेवण केलं की लगेच क्लास आपला चालू होऊन चालणार. मग असं रुटीन असतं. म्हणजे वेळ कसा निघून जातो ना समजत पण नाही. दिवसभर तर कार्यक्रमामध्येच गेला माझा. नंतर आलो कुठे नाही तर लगेच सामानाची डिमांड होतीच कारागिरांची, ती पण पूर्ण केली. घरी येत नाही कुठे, जेवण केलं, पुन्हा क्लासची तयारी. असा पूर्ण वेळ माझा निघून जात असतो. कंपन्यांचे क्वार्टरली रिझल्ट पण आलेले आहे, ते पण बघतो आणि नंतर मग जेवण करून क्लासला सुरुवात करतो. ठीक आहे, उद्याचं बघूया कारागीर काय करतात. आज बरंचसं काम त्यांनी केलेलं आहे कंप्लीट. टी व्ही पॅनलचंच काम राहिलेलं आहे फक्त. उद्या हार्डवेअरवाले मला म्हटले की तुमची शीट येऊन जातील उद्या. मग दुपारी आली शीट तर दुपारनंतर पुन्हा मग ते कामाला सुरुवात करून टाकतील टी व्ही पॅनलच्या. म्हणजे येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये पूर्ण काम फिनिश होऊन जाईल. या वीकमध्ये मला तर वाटतं पूर्ण कंप्लीट होऊन जाईल, रविवार सोमवारपर्यंत काम. मला मी थांबतो आता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद.